मनोज जरांगे पाटील हे उद्या आझाद मैदानावर दाखल होणार आहेत। आझाद मैदानावर स्टेजच्या बांधकामालाही सुरुवात झाली। स्टेज उभारणी सुरू असताना पोलिसांची मात्र मराठा समन्वयकांना पोलिसांनी नोटीस पाठवल्यात। समन्वयक वीरेंद्र पवार, प्रशांत सावंत यांना नोटीस पाठवण्यात आली। नोटीसीच्या विरोधात वीरेंद्र पवार हे हायकोर्टात जाणार असल्याची ही माहिती मिळते। तर जरांगे पाटील उद्या आझाद मैदानावर असणार आहेत। तमाम महाराष्ट्रातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईकडे येत आहेत। उद्या त्यांचा मोर्चा हे भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे। आझाद मैदानावर उद्या ते पोहोचणार आहेत। तर आझाद मैदानावरती परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर देखील स्टेज उभारणीचं काम सुरू आहे। मराठा समन्वयकांना नोटीस पाठवल्या, मात्र या नोटीसीच्या विरोधात वीरेंद्र पवार हे हायकोर्टात जाणार असल्याची माहिती मिळली आहे। जरांगे उद्या आझाद मैदानावर दाखल होणार आहेत। स्टेज उभारणीचं काम सुरू असताना मात्र पोलिसांनी मराठा समन्वयकांना नोटीस पाठवलेली आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेला आहे। स्वप्नील, मनोज जरांगे पाटील उद्या आझाद मैदानावर दाखल होणार आहेत। आझाद मैदानावर सध्या त्याची पूर्ण तयारी सुरू आहे, स्टेजचं बांधकाम सुरू आहे, मात्र याच दरम्यान पोलिसांनी मराठा समन्वयकांना नोटीस पाठवलं। याबाबतचे ताजे अपडेट काय? कारण आपण बघतोय मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठे हे मुंबईच्या दिशेने सरकत चाललेले आहेत। काही तासांतच ते मुंबईच्या वेशीवरती आणि उद्या ते आझाद मैदानावरती असेल। खरं तर मराठा समाज आणि आंदोलनकर्ते एकूणच सकाळी 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण करणार होते, मात्र हे स्टेजचं बांधकाम सुद्धा सुरू करण्यात आलं होतं। वीरेंद्र पवार जे मराठा मोर्चा समन्वयक आहेत त्यांनी नारळ वाढवून स्टेजचं बांधकाम सुरू केलं होतं। तेवढ्यात पोलिसांच्या नोटिसा सुद्धा आल्या आणि पोलीस त्याच ठिकाणी गेले होते। दरम्यान या स्टेज बांधून न देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलेला आहे। त्यांना परवानगी नाकारलेली आहे, मात्र कुठेतरी आता वीरेंद्र पवार जे आहेत त्यांच्यासह काही सहकारी आहेत ते आता हायकोर्टात दरवाजे ठोठावणार आहेत। हायकोर्टात हे प्रकरण जाणार असल्याचं समजतंय आणि हायकोर्टाकडून याबद्दल काय निर्णय येतो किंवा त्यावरती काय निर्देश दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो मराठे हे जर मुंबईत आले तर चक्काजाम होईल आणि मुंबईमध्ये रुग्णसेवा असेल, विविध सेवा असतील त्या सुद्धा खंडित होतील असं कारण हे मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेलं आहे। तसेच या आझाद मैदान परिसरामध्ये काही 5 ते 6 रुग्णालय आहेत, त्या रुग्णसेवावरती सुद्धा परिणाम होईल अशी कारणं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। आणि आझाद मैदानावरती जी संख्या आहे, जी मराठे मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होतात, त्यामुळे आझाद मैदानावरती एवढे मराठ्यांची संख्या किंवा एवढ्या लोकांची क्षमता नाहीये अशा प्रकारचे सुद्धा कारण आहे ते मुंबई पोलीस यांनी दिलेलं आहे। मात्र मराठा आंदोलनकर्ते जे आझाद मैदानावरती उपोषण करण्यावर ठाम असलेलं दिसतंय। मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण करण्याचा मानस हा मराठ्यांचा आहे, मात्र यामध्ये आता पोलिसांकडून नोटीस आलेल्या आहेत आणि या विरोधात आता मराठा आंदोलनकर्ते हे हायकोर्टात गेले। पुढे काय घडामोडी घडतात, हायकोर्टातनं काय पुढे काय घडू शकतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याबाबतचे अपडेट तुझ्याकडनं वेळोवेळी घेतत राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।